जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा गोड आणि मस्त रेसिपी सोबत आली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या लहानपणी खाल्ली असेल आणि आता सुद्धा लहान मुलांच्या टिफिन साठी सुद्धा ही तुम्ही रेसिपी देऊ शकता। इव्हन ना बरेच जण प्रवासात सुद्धा ही रेसिपी बनवून नेता। तर आज आपण बनवणार आहोत अगदी असे झटपट होणारे आणि चवीला भन्नाट लागणारे गव्हाच्या पिठाचे गुलगुले, जे की बनवायला अगदी सोपे, कमी वेळात कमी साहित्यात होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात। आणि बाहेर मस्त पाऊस सुद्धा पडतोय, तर चला छान असे गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवायला घेऊया। तर मंडळी, हे गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी तर साहित्य काय लागतं ते आपण बघूया। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचसोबत 1 वाटी ना इथे बारीक असा चिरून गूळ घेतलेला आहे आणि कच्ची बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा इतकी। त्याचसोबत अर्धा चमचा ना वेलची पावडर घेतलेली आहे, अगदी चिमूटभर मीठ आणि खाण्याचा सोडा आणि जितकं पाणी लागेल तितकं। तर आता चला मस्त असे गुलगुले बनवायला घेऊया। तर सगळ्यात आधी ना आपण जो गूळ घेतलाय ना तो एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचा आपल्याला। हा गूळ ना पाव किलोला अगदी थोडासा कमीच आहे। तर आता हा गूळ मी अगदी हे बघा बारीक असा चिरून घेतलेला आहे, बघू शकता। तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता, असं काही नाही की हाच वापरला पाहिजे, काळा गूळ सुद्धा येतो तो वापरला तरी देखील चालेल। तर हा गूळ ना असा बारीक चिरून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथे नॉर्मल पाणी घेतलंय। बरेच जण गरम पाणी घेतात, कोमट पाणी, पण मी इथे नॉर्मल पाणी घेतलंय। आता 1 ग्लास पाणी घेतलेलं मी, त्याच्यातलं अर्धा ग्लास पाणी ओतलंय ह्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित असं ना मिक्स करून 15 मिनिटं बाजूला ठेवायचं, म्हणजे गूळ आपोआप वितळला जातो। नाही असं मिक्स करत करत ना खूप वेळ घेतो तो। तर हे आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवूया, आपोआप गूळ वितळला जातो। तर हे बघा, बघू शकता छान असा आपला गूळ ना सगळा वितळलेला आहे। थोड्याफार जे काही गुळाच्या गाठी होत्या ना त्या मी अशा हाताने चुरून घेतलेत। हे बघा अगदी इझिली होतं। तुमच्याकडे जास्त वेळ नसेल ना तर तुम्ही ना ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकलं तरी चालेल, किंवा बरेच जण ना गॅसवरच पाणी उकळत ठेवतात आणि त्यामध्ये गूळ टाकून ना अशी एकदम अशी पातळ स्लरी टाईप बनवून घेतात। पण मी इथे आपलं नॉर्मल पाणी टाकलं आणि जे काही त्याच्या गाठी होत्या ना हाताने तोडून घेतलेत। बघू शकता मस्त असं आपलं गुळाचं पाणी तयार आहे। आता काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचंय आपल्याला इथे आणि जे गव्हाचं पीठ घेतलेलं ना आपण ते ह्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि थोडंसं मीठ टाकायचं। कोणताही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना की चव छान येते। त्याचसोबत इथे वेलची पावडर टाकायची आहे आणि बडीशेप आपण घेतलेली ना ती टाकायची। हे 2 साहित्य अजिबात मिस करू नका, टेस्ट खरंच खूप छान लागते। आणि जो आपण सोडा घेतलाय ना तो मी आत्ताच ऍड करणार नाहीये, आधी हे सगळे सुके जिन्नस ना मिक्स करून घ्यायचे हाताने आणि मग आपण जे गुळाचं पाणी केलंय ना ते हळूहळू जसं लागेल ना तसं आपल्याला ऍड करायचंय। हे ना बॅटर अगदी पण घट्ट नसतं, अगदी पण पातळ नसतं, असं मीडियम टाईपचं असतं। सो आपण आता थोडं थोडं गुळाचं पाणी ओतूया ह्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी ओतूनच आपल्याला हे मळून घ्यायचंय। एकदाच पाणी पण टाकू नका, बिकॉज बॅटर जास्तच पातळ झालं ना तर ते सोडता येत नाहीत आपल्याला तेलामध्ये। तर मंडळी हे बघा अशा काही कन्सिस्टन्सीज ना आपल्याला हे बॅटर मळून घ्यायचंय। बघू शकता किती असं जाळीदार होतं हे मळतानाच। आणि ना पाणी एकदाच नाही टाकायचं, थोडं थोडं टाकून ना असं व्यवस्थित मळून घ्यायचं। हे बघा बघू शकता तुम्ही, आणि मी सोडा आधीच टाकला नव्हता, आत्ता टाकूया। आणि हे बघा जितकं पाणी आपण घेतलेलं ना त्यातलं अगदी थोडंसं राहिलेलं आहे, मापानेच बनवलेलं। तर आता ह्यामध्ये काय करायचं, अगदी थोडासा हे बघा किंचितसा सोडा ना मी ऍड करणार आहे। आपला खाण्याचा जो सोडा असतो ना तो टाकायचा आहे। हे बघा जास्त पण टाकू नका, अगदी थोडासा सोडा टाकायचा, म्हणजे हे गुलगुले ना छान असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार होतात। आणि सोडा टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं हाताने मळायचं। जर तुम्हाला हाताने नसेल मळायला आवडत ना तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा कशाने सुद्धा मळू शकता, काहीच हरकत नाही। तर आता आपलं हे बॅटर मस्त मळून झालेलं आहे। हे बघा ना, बघू शकता तुम्ही छान असं मळलेलं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे आपल्याला। तर मी हातानेच मळते सहसा, बिकॉज ना चमच्याने किंवा कशाने जरी मळायला गेलं ना तर असे लम्स राहतात, ते लम्स राहू नये म्हणून मी हातानेच मळलंय। आणि बघू शकता किती सुंदर झालंय। तर आता आपण हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया आणि मग गुलगुले काढायला घेऊया। तर हे बघा आपलं ना पीठ सुद्धा मस्त एका बाजूला मळलं गेलेलं आहे। आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवलेलं आणि तेल सुद्धा छानपैकी तापलेलं आहे। तर आता काय करायचं, हे बॅटर ना छान असं थोडं थोडं हातावर घ्यायचं हे बघा आणि गोल गोल आकारात टाकून द्यायचंय आपल्याला। आणि हे थोडंसं स्टिकी असतं त्यामुळे जरा सोडायला वेळ लागतो, पण छान असं गोल गोल करायचं आणि सोडायचं। हे बघा, नाही तर तुम्ही चमच्याने सोडलं ना तरी देखील चालेल। आणि सोडताना हायस्ट फ्लेम ठेवायची आपल्याला इथे।
आणि मध्ये मध्ये मिक्स करत छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आपल्याला. हे अगदीच गोल सुद्धा नसतात हा, थोडेसा असा ना वेगळा शेप असतो. हे बघा मस्त असे सोडायचे. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा कुठे ट्रिपला जात असाल ना तरी सोबत कॅरी करू शकता. दिवसभर मस्त राहतात ते. हे बघा आणि फुगायला सुद्धा लागलेत, बघू शकता तुम्ही जसं जसं तळलं जातं तसं. तर मी इथे 7-8 सोडलेत फक्त, बाकीचे आपण नंतर सोडूया. आणि हे बघा एक बाजूने आपले छान असे गुलगुले झालेत आणि बघू शकता किती मस्त शेप आलाय. आणि त्यातल्या त्यात ना अगदी हे बाहेरून क्रिस्पी आणि छान असे आतून ना जाळीदार होतात. आणि बघा ना ह्याचा आकार सुद्धा तुम्ही बघू शकता, मस्त असे टम्म फुगायला लागलेत. हे बघा एक बाजूने तळले ना, आता आपल्याला मीडियम फ्लेम करून घ्यायची आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत आपल्याला. लो फ्लेम करू नका अजिबात, खूप वेळ लागतो नाहीतर. तर हे बघा मंडळी, छान असे आपले सगळे गुलगुले ना छान तळले गेलेले आहेत. बघू शकता तुम्ही मस्त असे बाहेरून कुरकुरीत झालेत आणि गोल्डन ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे. अगदीच करपवायचे नाही. आणि तुम्हाला वाटत असेल ह्याचा कलर असा आहे, पण ह्याचा कलर असाच असतो, हे करपले नाहीयेत अजिबात. तर आपली पहिली बॅच तर तयार आहे. हे बघा बघू शकता मस्त असे झालेत. आता आपण दुसरे सुद्धा असेच तळून घेऊया. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान असे आपले गुलगुले तयार आहेत, तेही गव्हाच्या पिठाचे. आणि बघू शकता तुम्ही असले भारी झालेत. आणि फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून ना तुम्ही इतके सगळे गुलगुले बनवून तयार करू शकता. आणि ना जास्त काही साहित्य लागत ना काही, अगदी हेल्दी असा पदार्थ आहे. गव्हाचं पीठ आणि गूळ साखरेचा सुद्धा आपण वापर करत नाही ह्याच्यामध्ये. आणि बघू शकता किती मस्त झालेत, एकदम असे कुरकुरीत बाहेरून आणि आतून असे जाळीदार. थांबा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा मस्त असे आतून पोकळ आणि एकदम असे स्पॉन्जी जाळीदार होतात आणि बाहेरून एकदम कुरकुरीत. तर तुम्ही ना लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता हा पदार्थ. आणि घरी नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.